वसई विरार महानगरपालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांनी एक हाती सत्ता मिळवलेली आहे। बहुजन विकास आघाडीने मिळवलेल्या या एक हाती सत्तेमुळे हा निकाल राज्यामध्ये महत्त्वाचा ठरलाय। राज्यामध्ये मोठा पक्ष ठरलेल्या आणि बहुतांश महापालिकांमध्ये सत्ता मिळवलेल्या भाजपला वसई विरार महापालिकेत 3 आमदार असून सुद्धा सत्ता मिळवता आलेली नाही आणि याची खंत भाजपच्या नेत्यांमध्ये निश्चितपणे। बहुजन विकास आघाडीच्या विजयाचा जल्लोष हा हवेत विरण्यापूर्वीच वसईच्या राजकारणामध्ये ऑपरेशन लोटसच्या हालचालींनी नवा ट्विस्ट आल्याचं दिसतंय। वसई विरारचा हा बालेकिल्ला हितेंद्र ठाकूर आपल्याकडे कसा राखतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। वसई विरार मध्ये ऑपरेशन लोटसची चर्चा। सत्तेसाठी भाजपची मोर्चे बांधणी सुरू। बहुजन विकास आघाडीच्या घवघवीत यशाला हादरे बसण्याची शक्यता। एकही नगरसेवक फुटणार नसल्याचा ठाकूर यांचा दावा। वसई विरार महापालिकेत 115 जागांसाठी निवडणूक झाली। बहुमताचा आकडा पार करत बहुजन विकास आघाडीने 71 जागांवर विजय मिळवलाय। मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजप आता पडद्याआड मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे। भाजपला 44 जागा मिळाल्या असून थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी एक विशेष रणनीती आखते। बवियाचे नगरसेवक फोडण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे। बवियाच्या मताधिक्यात 16 बंडखोर उमेदवारांचा सहभाग आहे। हे नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यात न अडकता स्वतंत्र गट स्थापन करून भाजपात सामील होण्याची शक्यता वर्तवली जाते। वसई विरार पालिकेतील पक्षीय बलाबल बहुजन विकास आघाडी 71 नगरसेवक 16 संभाव्य बंडखोरांसह तर भाजप 44 नगरसेवक। त्यामुळे नव्या समीकरणाची शक्यता। भाजप संभाव्य बंडखोरांना सहभागी करून घेणार। त्यामुळे 44 अधिक 16 बरोबर 60 नगरसेवक। भाजपच्या या संभाव्य हालचालींवर बविया बारीक लक्ष ठेवून आपला एकही नगरसेवक कुठेही जाणार नाही असा दावा करत भाजपने सोडलेली एक निव्वळ पुडी असल्याचं बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं। लोकांनी धडा शिकवलाय तुम्हाला ऑलरेडी। आता हे नायते धंदे करत बसले तर शेण घालतील लोक तुमच्या तोंडात, एवढंच सांगतो। यावेळी लोकांनी 1.5 वर्षात बघितलं काय दिवे लावल्यात। 35 वर्षाचे आरोप करणारे सगळी कामं पाणी 6 MLD तर 420 MLD म्हणजे किती झालं 42 कोटी 60 लाखाचं। आम्ही जी पास करून ठेवल्यात जून 8ला 24 मध्ये त्या कामाची साधी टेंडर नाही काढता आली। MMRD हॉस्पिटल पास करून घेतलं, 25 कोटीचा चेक आला, त्याचं साधं टेंडर नाही काढता आलं। महानगरपालिकेत पैसे जमा आहेत 10 जुलै 24ला 2 वर्ष 1.5 वर्षापूर्वी तर टेंडर नाही। लोकांना हे बघितलं आणि हे खोटं बोलतात। सप्ता आणा भाका घेतलेला तिकडे तुमची बिल्डिंग तुटून देणार नाही। माझ्या कारकिर्दीत कधी झालेलं आहे का? लोकांना ते पण कळते, त्यामुळे विषयच नाही। वसई विरार महापालिकेवर गेली अनेक दशके एक हाती सत्ता गाजवणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी ऑपरेशन लोटस हे मोठं आव्हान मानलं जातं। भाजपने हे ऑपरेशन यशस्वी केलं तर वसई विरारच्या इतिहासात पहिल्यांदाच त्या महापालिकेत कमळ फुलताना दिसणार। बवियाचा बालेकिल्ला शाबूत राखण्यासाठी ठाकूर काय रणनीती आखतात यावर पुढील समीकरण अवलंबून आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।